संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी सुद्धा पंढरपूरकडे प्रस्थान करते। अहिल्यानगरमध्ये ही पालखी पोहोचलेली आहे। मोठ्या उत्साहामध्ये या पालखीमध्ये सुद्धा वारकरी सहभागी झालेले आहेत आणि या ठिकाणी ही दृश्य आपण पाहतोय। वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। या वारकऱ्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे। 20,000हून अधिक वारकरी अहिल्यानगरमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांचं स्वागत केलं गेलं आहे। तर अध्यक्ष अविनाश घुले यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील झोडगे यांनी। पाहूयात। तात्या, काय सांगाल नेमकं आपण किती वर्षापासून हा सोहळा पार पाडतो आणि किती लोकांचं नियोजन आपण केलेलं आहे? जिल्हा अंमल पंचायतच्या वतीने दरवर्षी जी विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगरमध्ये आगमन होतं। आम्ही आल्यानंतर आदल्या दिवशी ज्या दिवशी काल आगमन झालं त्या दिवशी खिचडी, खजूर आणि केळी असा त्यांना उपवास असल्या कारणाने त्याचं वाटप आम्ही काल आमच्या कष्टकरी बांधवांच्या माध्यमातून काल केलं। आणि आज कष्टकऱ्यांच्या आमच्या सर्व जिल्हा अंमल पंचायतच्या वतीने आमच्या स्त्री हमाल असतील, आमचे मापडी बंधू असतील, आमचे हमाल असतील, सर्वांच्या वतीने आज शिपी आमटी, भात, ज्वारीची आणि बाजरीची चुलीवरची भाकरी आणि कांदा ठेसा असा मेनू आमचा आज आहे, म्हणजे महाप्रसाद म्हणून। आणि वारकरी बंधू मोठ्या आवडीने ही शिपी आमटी इथं प्रसाद म्हणून घेत असतात आणि मोठ्या आवडीने हे प्रसाद ग्रहण करत असतात। सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी ही व्यवस्था त्यांच्या चोखपणे बजावत असते। एकूण किती लोकांचं नियोजन असतं? आता 18-20 हजार लोकांचं तर आम्ही करतो, तशी 50-55 हजार लोकांची दिंडी नगरमध्ये आलेली आणि प्रत्येक जण प्रत्येकाच्या परीने, म्हणजे छोटं कुटुंब जरी असले तर 2 वारकरी नेऊन त्यांच्या ऐपतीप्रमाणे प्रत्येक जण आपलं, आणि आमच्या सगळ्या कष्टकऱ्यांच्या वर्गणीतून आम्ही हे दिंडीचं जेवण आम्ही करत असतो। स्वप्नील झोडगे, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर।